गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माझी माय गुरु तात आहे, गुरु माझी माय गुरु तात आहे, मूर्ती गुरूंची या हृदयात आहे, मूर्ती गुरूंची या हृदयात आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदा तारिती ते स्वये हात देती, संकटातुनी सोडवून घेती, सदा तारिती ते स्वये हात देती, संकटातुनी सोडवून घेती। श्री गुरूंचा माझे श्री गुरूंचा माझे श्री वरद हस्त आहे, मूर्ती गुरूंची या हृदयात आहे, मूर्ती गुरूंची या हृदयात आहे। ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः। लाभे जयाशी असा पाठीराखा, करू न शके त्या काळी काळ धोका। पुस्तकधारिणीं विद्यारम्भं करिष्यामि, प्रसन्ना सतु वरदा सदा। तो आपण नियमितपणाने साजरा केला पाहिजे। गुरुपौर्णिमा फक्त एक दिवसासाठी साजरा करणं योग्य आहे का? गुरुबद्दलचा जो आदर आहे तो व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये गुरुबद्दल आदर असला पाहिजे आणि तो आदर फक्त एका दिवशी आपण व्यक्त करून चालणार नाही। जोपर्यंत मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याला गुरुची आवश्यकता। जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाला गुरु हा आवडतो। संत ज्ञानेश्वर हे विद्वान होते लक्षात घ्या, पण त्यांनी सुद्धा आपले थोरले बंधू निवृत्तीनाथ त्यांना आपले गुरु मानले। का मानलं गुरु? पाहायला गेलं तर निवृत्तीनाथांपेक्षा संत ज्ञानेश्वर बुद्धिमान होते, श्रेष्ठ होते। पण ज्ञानेश्वरांनाही वाटलं की जीवनामध्ये आपल्यालाही कोणीतरी गुरु हवा आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या थोरल्या बंधूंनात आपला गुरु मानलेला आहे। त्याच्या पाठीमागे एक छोटी कथा आहे, ती कथा काय थोडक्यात सांगतोय आणि मी माझ्या भाषेत थांबवतो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।